मित्रांनो, जर आईचं प्रेम तुमच्यासाठी अनमोल असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. रवी आणि गौरीच्या लग्नाला आता 1 वर्ष पूर्ण होत आले होते. तरीही त्या दोघांचे फार कमी बोलणे होत होते. रवी एका मोठ्या नामांकित मोटर्स कंपनीमध्ये जॉब करत होता. तो स्वभावाने खूप शांत होता. तर गौरी हुशार आणि समजदार मुलगी होती. पण ती लग्नापूर्वी अशी नव्हती असं म्हणतात. आयुष्यात अशा काही घटना घडतात त्यामुळे माणसात अचानक बदल होतो. 1 वर्षांपूर्वी गौरी सोबतही असेच काहीसे घडले होते. गौरीच्या लग्नाच्या दिवशी काही मुली तिला तयार करत होत्या. तेव्हा त्या सर्व मुली तिला चिडवत होत्या. एक मुलगी म्हणाली, "वाह, काय नशीब आहे गौरीचे, ज्याच्यावर प्रेम केले त्याच्याशी लग्न करते." तर दुसरी मुलगी म्हणाली, "हो, तुझं अगदी बरोबर आहे. असं नशीब सगळ्यांनाच मिळत नाही. नवरा इतका देखणा आणि संस्कारी आहे आणि तो गौरीवर खूप प्रेम करतो." त्यानंतर सगळ्या मुली हसायला लागतात. हे ऐकून गौरीचे गाल लाजेने लाल झाले. त्यामुळे तिने लाजून आपली नजर खाली केली. काही वेळाने बाहेर काही आवाज आला. तेव्हा त्या सर्व मुली गौरीला तिथे सोडून बाहेर येतात. गौरी ही खिडकीतून बाहेर बघत होती. तिचे वडील हात जोडून म्हणत होते की, "हे बघा भाईजी, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, असे करू नका." असं म्हणत असताना त्यांनी आपली टोपी मुलाच्या वडिलांच्या पायाजवळ खाली जमिनीवर ठेवली. मुलाचे वडील म्हणत होते की, "एकतर आम्हाला हुंड्यात गाडी द्या, नाहीतर आम्ही आमच्या मुलाच्या लग्नाची मिरवणूक परत माघारी घेऊन जाऊ." गौरीचे वडील म्हणाले, "हे बघा माझ्या मुलीवर असा अन्याय करू नका. माझी परिस्थिती नसतानाही मी कशाचीच कमी सोडली नाही." मुलाचे वडील म्हणाले, "तुम्ही आम्हाला हुंड्यामध्ये गाडी देतील या आशेने आम्ही या लग्नाला हो म्हणालो होतो. नाहीतर आमच्या मुलाला खूप चांगल्या घरातून स्थळ येत होती. पण आम्ही रमेशची ऐकून तुमच्या घराशी नातं जोडण्याचे ठरवलं. बरं, तुमचा दर्जा आमच्या एवढा नाही. आम्ही आमच्या मुलासाठी या लग्नाला हो म्हणालो. पण समाजात आम्ही काय तोंड दाखवणार? शेवटी आम्हालाही काही ना काही समाजात मान आहे आणि हुंडा तर सगळेच देतात. ही समाजाची प्रथा आहे. आम्ही आमच्या मुलाला इतकं शिकवला आहे की त्याचा तुम्ही थोडा आदर केला पाहिजे. आणि आम्ही तुम्हाला हे देखील सांगितलं होतं की आमच्या आलेल्या पाहुण्यांचा चांगला पाहुणचार करा." यावर गौरीचे वडील म्हणाले, "मी माझ्या बाजूने सर्व काही केले आहे." मग रमेशचे वडील टोमणा मारत म्हणाले, "हो, आम्ही बघतोयच तुम्ही किती चांगला पाहुणचार केला आहे." मध्येच रमेशची आत्या म्हणू लागली, "भाऊ, तू या कसल्या लोकांशी नाते जोडले आहे?" आणि ती गौरीच्या वडिलांना म्हणू लागली, "आम्हाला काही माहीत नाही. एकतर तुम्ही आम्हाला गाडी द्या, नाहीतर आम्हीही लग्नाची मिरवणूक परत घेऊन जाऊ." असं म्हणत ते सगळे निघून जाऊ लागतात. रमेश सर्व काही बघत होता, पण आपल्या वडिलांपुढे तो काहीच बोलू शकला नाही. गौरीचे वडील सगळ्यांना हात जोडून विनवणी करू लागले. तेव्हा गौरी बाहेर आली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तिला विश्वासच बसत नव्हता की हा तोच रमेश आहे. ज्ञान एकेकाली तिच्यावर खरे प्रेम केले होते आणि आज त्याच्यासमोर गौरीची आणि तिच्या वडिलांची इज्जत उद्ध्वस्त होत होती. आणि तो शांतपणे हा सगळा तमाशा पाहत होता. ही आपल्या समाजाची सत्य परिस्थिती आहे. हुंड्यामुळेच अनेक मुलींचे आयुष्य हिरावून घेतले आहे. हुंड्यासाठी लग्नानंतर अनेक मुलींना त्यांच्या सासरच्या लोकांनी जाळले आहे. कितीतरी बाप कर्जात बुडाले आहेत आणि समाजातील काही मोठी लोक मोठी भाषणे देतात. पण जेव्हा त्यांची पाळी येते तेव्हा हुंडा घेण्याच्या बाबतीत ते मागे हटत नाही. पण या सगळ्यात आपल्या मुलीला लहानाचे मोठे करणारा आणि शिकविणारा गरीब बाप मारला जातो. कोणाला तरी पुढाकार घ्यावा लागेल. कोणीतरी या बाबतीत आवाज उठवायला हवा. ही वाईट प्रथा आपल्या समाजातून मुलासकट उकडून काढली पाहिजे. बरं, आज गौरीसोबतही असंच काहीच घडलं होतं. गौरीचे वडील त्यांना म्हणत होते की माझ्या मुलीला असे मांडवात सोडून जाऊ नका. तुम्ही जर तिला असे सोडून गेला तर तिच्याशी कोणीच लग्न करणार नाही. ते असे म्हणत असताना अचानक त्यांच्या डोळ्यांपुढे अंधार आला आणि ते चक्कर येऊन खाली पडले. तेव्हा कोणीतरी पुढे येऊन त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होते. शुद्धीवर आल्यावर गौरीचे वडील पाहतात की त्यांचे जुने मित्र रामलाल त्यांच्याजवळ होते, जे त्यांच्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती होते.
गौरीचे वडील त्यांना म्हणू लागले, रामलाल, माझ्या मुलीसोबत खूप वाईट घडले आता. तिच्यासोबत कोण लग्न करणार आता? मी काय करू रामलालजी? म्हणाले जगदीश, तू घाबरू नकोस. जोपर्यंत तुझा मित्र तुझ्यासोबत आहे तोपर्यंत तुझ्या मुलीसोबत काही वाईट होणार नाही. मी सर्व काही पाहिलं आणि ऐकलं आहे. तू काळजी करू नकोस. याच मांडवात माझा मुलगा आपल्या गौरीशी लग्न करेल. तिथे उपस्थित असलेले सर्व लोक जे आतापर्यंत तमाशा पाहत होते ते रामलाल यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. जगदीशजी हात जोडून त्यांच्यासमोर उभे राहतात आणि म्हणतात, मित्रा, तुझे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. यावर रामलालजी म्हणाले, जगदीश, तू असं का बोलत आहे? एकेकाली मी संकटात असताना तू सुद्धा मला मदत केली होती. मग काय तू माझ्यावर तेव्हा उपकार केले होते का? आणि मी तर आधीच ठरवले होते की मी तुझ्या मुलीला माझ्या घरची लक्ष्मी बनवेल. पण तुला सांगायच्या आधी तुझ्या मुलीचे लग्न ठरले होते आणि आज जेव्हा देवाने मला हे सौभाग्य दिले आहे की गौरीसारखी मुलगी माझ्या घराची सून होत असेल तर मी मागे हटणार नाही. त्यानंतर ते आपला मुलगा रवीला हाक मारतात. मग जगदीशजी गौरीला मंडपात बोलवतात. गौरीला समजत नव्हते की अचानक असे काही झाले. ती लग्न मंडपात आली आणि विचार करू लागली की आज मी मांडवाखाली रमेशची पत्नी बनणार होते आणि नशिबाचा खेळ बघा याच मांडवात. मी आज दुसऱ्याची पत्नी होणार आहे. तिला अजिबात भान नव्हते. ती फक्त तिच्या डोळ्यांनी हा नशिबाचा तमाशा पाहत होती. तिची अवस्था पाहून रवीलाही वाईट वाटत होते. फार कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांचे लग्न पार पडले. जगदीशजी आनंद अश्रूने आपल्या मुलीची पाठवणी करतात आणि रामलालजी तिथून आपल्या सुनेला घेऊन घरी येतात. घरी आल्यावर त्यांनी आपल्या दारावरची बेल वाजवली. रवीची आई दार उघडते आणि समोर अच्छा पाहते गौरी वधूचा पोशाख परिधान करून रवी आणि रामलालजी यांच्यासोबत उभी होती. गळ्यात मंगलसूत्र, केसात सिंदूर, गळ्यात हार. हे सर्व पाहून रवीची आई आश्चर्याने रामलालजींकडे पाहते. तेव्हा रामलालजी तिला गप्प राहण्याचा इशारा करतात आणि म्हणतात, अगं भाग्यवान, तू अशीच उभी राहशील का? आत जा आणि पूजेचे ताट घेऊन ये. आणि हो, त्यासोबतच भाकरीचा तुकडा सुद्धा घेऊन ये. अगोदर तुझ्या सुनेची नजर काढ आणि तिचे स्वागत कर. रवीची आई शेजारच्या 2-3 बायांना बोलावून गौरीची नजर काढते आणि तिला मानसन्मानाने धान्याचे बाप ओलांडून घरात घेते. आत आल्यावर रामलालजी रवीला सांगतात की बेटा, सुनेला घेऊन तुझ्या खोलीत जा. त्यानंतर रामलालजी आपल्या पत्नीला सर्व काही हकीकत सांगतात. ते ऐकून रवीच्या आईलाही गौरीचे वाईट वाटते. मग ते आनंदाने म्हणतात, तुम्ही खूप चांगलं केलंस. गौरीला आपल्या घरची सून बनवायची माझी खूप दिवसांपासून इच्छा होती. तिकडे रवी गौरीला त्याच्या खोलीत घेऊन जातो. तो गौरीला सांगतो की तू थकली असेल, जा आणि कपडे बदल. गौरी, जिला आतापर्यंत भान नव्हती, ती अचानक ढसा रडायला लागते आणि विचार करते की आज जर रवीने तिच्यासोबत लग्न केले नसते तर तिचे काय झाले असते आणि तिच्या वडिलांचं काय झालं असतं. ती रवी समोर हात जोडून उभी राहते आणि त्याच्या पायाला स्पर्श करत म्हणते, मी तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही. तुम्ही आणि बाबांनी आमची इज्जत वाचवली. यावर रवी म्हणतो, असं काही नाही गौरी, जास्त विचार करू नकोस. जा, कपडे बदलून घे. गौरी थकलेल्या पावलांनी बाथरूममध्ये जाते. बाथरूममधून कपडे बदलून बाहेर आल्यावर गौरी एका बाजूला उभी राहते. मग काहीतरी विचार करून ती चादर आणि उशी घेऊन खाली अंथरून टाकू लागते. तेव्हा रवी तिला म्हणतो, मी आज सोफ्यावर झोपेन, तू बेडवर झोप. असं म्हणत तो डोळे मिटून सोफ्यावर झोपतो. गौरी बेडवर पडून विचार करू लागते. तिने तिच्यासोबतच रवीचे सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त केले आहे असे तिला वाटत होते. ना ती रमेश लग्न करण्याचा हट्ट करती, ना रवीला तिच्याशी असं लग्न करावं लागलं. असं प्रत्येक गोष्टीसाठी ती स्वतःला जबाबदार समजत होती. रवीला त्याच्या वडिलांचे शब्द पाळत मजबुरीमुळे माझ्यासोबत लग्न करावे लागले. नशिबात जे आहे ते आता मला स्वीकारावे लागेल. हा विचार करत तिने डोळे मिटले. डोळे बंद करताच आज जे काही घडले होते ते तिला चित्रपटासारखे तिच्या डोळ्यासमोर दिसू लागले. विचार करत करत ती गाढ झोपी गेली. दुसऱ्या दिवशी गौरी सकाळी लवकर उठते आणि अंघोळ करून ती तयार होऊन स्वयंपाकघरात जाते. मग ती सर्वांसाठी नाश्ता बनवते. रवी ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन खाली
येतो ते दोघे नाश्त्याच्या टेबलवर एकमेकांकडे पाहतात. पण काहीच बोलत नाही रवी. नाश्ता करून ऑफिसला जातो आणि गौरी घरच्या कामात व्यस्त होऊन जाते. संध्याकाळी जेव्हा रवी घरी येतो तेव्हा त्याला गौरी तिच्याच विचारात हरवलेली दिसते. गौरी विचार करत होती की रवीने कसलाच विचार न करता माझ्यासोबत लग्न केले. जर त्याने मला स्वीकारले नसते तर माझ्या वडिलांचे काय झाले असते. कुणाच ठाऊक तिच्या मनात रवी बद्दलचा आदर पडतो. गौरी ठरवते की आता ती एक पत्नी म्हणून तिचे कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडेल आणि त्यासोबतच या घराची एक चांगली सून होण्याचे कर्तव्य पार पाडेल. गौरीला असे विचारात हरवलेले पाहून रवी विचार करतो की गौरीसोबत खूप वाईट घडले आहे. तिची सर्व स्वप्ने भंग पावली कारण तिच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीनेच तिचा विश्वासघात केला आहे. तिला या सगळ्यातून सावरायला थोडा वेळ लागेल. त्यामुळे तो गौरीशी काहीच बोलत नाही. दोघेही आपापल्या विचारात हरवून जातात आणि एकमेकांशी बोलत नाही. खोलीत दोघेही हजर असूनही नेहमी शांतता पसरलेली असायची. आता हे रोजचे झाले होते. दोघेही अगदी गरज असेल तेव्हाच बोलायचे ना. गौरीने त्याच्याशी कधी मनमोकळीपणाने बोलण्याचा प्रयत्न केला ना. रवीने तिच्याशी कधी बोलण्याचा प्रयत्न केला. पण यातूनही ते दोघे एकमेकांची काळजी घ्यायची. रवीची पत्नी म्हणून गौरी सर्व कर्तव्य अतिशय चोखपणे पार पाडत होती. रोज रवीचे कपडे इस्त्री करणे, रवीच्या रोजच्या वापरात आल्यासर गोष्टी जागेवर ठेवणे, त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घेणे, या सर्व गोष्टी ती अतिशय चोखपणे सांभाळत होती. रवीचे आई वडीलही गौरीच्या वागणुकीवर आणि संस्कारावर खूप आनंदी होते. गौरी सगळ्यांसोबत अगदी हजरून मनमोकळेपणाने बोलायची. पण रवी समोर काहीच बोलत नव्हती. तोच रवी तिची खूप काळजी घ्यायचा, तिच्या सर्व गरजा पूर्ण करायच्या. कधी तो तिला गिफ्ट म्हणून साडीही आणायचा. गौरीच्या वाढदिवसाला तर त्याने तिला एक अतिशय सुंदर घड्याळ गिफ्ट केले होते, जे गौरीने खूप आवडीने जपून ठेवले होते. कधी तो तिला स्वयंपाक घरात मदत करायचा, तर कधी तो तिला बाजारातून काही सामान खरेदी करण्यासाठी घेऊन जायचा. एक प्रकारे दोघांना एकमेकांची सवय झाली होती, पण ते एकमेकांना सांगू शकत नव्हते. गौरीच्या नजरेत रवीबद्दलचा आदर दिवसेंदिवस वाढत असतानाच गौरी सारखी